नमस्कार मित्रांनो, आज आपण ITI इलेक्ट्रिशियन तसेच वायरमन या ट्रेडकरता उपयोगी CBT परीक्षेकरता म्हणजेच आता नुकतेच आपले ऑल इंडिया ट्रेड टेस्ट होणार आहे त्याकरिता प्रथमच आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप व्हिडिओ मी शेअर करीत आहे। या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट एड आणि इलेक्ट्रिक शॉक सेफ्टीवरील 30 अतिशय महत्त्वाचे MCQ समजून घेणार आहोत। हे सर्व प्रश्न नेहमी पॅटर्नवर आधारित असून परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात। या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्नानंतर योग्य उत्तर, सोपे स्पष्टीकरण आणि प्रॅक्टिकल टिप्स पण मी दिलेले आहेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या व्यक्तीला वाचवण्यापूर्वी किंवा इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या व्यक्तीला वाचवण्यापूर्वी प्रथम कोणती कृती करावी? या ठिकाणी 4 ऑप्शन दिसतात आपल्याला। पीडित व्यक्तीला पाणी द्यावे, विद्युत पुरवठा बंद करावा, पीडित व्यक्तीला उघड्या हाताने ओढावे आणि ताबडतोब आर्टिफिशियल रेस्पिरेशन सुरू करावे। याचं अचूक उत्तर आहे बी, विद्युत पुरवठा बंद करावा। कारण कोणत्याही इलेक्ट्रिक शॉकच्या अपघातामध्ये सर्वात पहिले काम म्हणजे विद्युत पुरवठा बंद करणे। वीज सुरू असताना, सप्लाय सुरू असताना पीडित व्यक्तीला आपल्याला स्पर्श करता येत नाही, कारण बचावकर्त्यालाही इलेक्ट्रिक शॉक लागू शकतो। म्हणून नेहमी लक्षात ठेवा, सेफ्टी फर्स्ट, रेस्क्यू नेक्स्ट। सेफ्टी फर्स्ट, रेस्क्यू नेक्स्ट। दुसरा प्रश्न आहे, इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या व्यक्तीला वाचवताना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कोणते साहित्य वापरावे? या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत, वेट क्लॉथ, आयरन रॉड, ड्रायवूड और रबर म्हणजे कोरडे लाकूड किंवा रबर आणि चौथा कॉपर वायर म्हणजे तांब्याची तार। अचूक उत्तर आहे आन्सर सी। या ठिकाणी कोरडे लाकूड किंवा रबर वापरून आपण इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या व्यक्तीला सप्लायपासून दूर करता येते। कारण ड्रायवूड आणि रबर हे विद्युत प्रवाहाचे इन्सुलेटर्स आहेत, विद्युत रोधक आहेत, त्यामुळे रेस्क्यू करताना त्याचा वापर सुरक्षित मानला जातो। प्रश्न तिसरा, व्हॉट डज ABC फॉर फर्स्ट एड स्टँड फॉर? फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार मधील ABC चा अर्थ काय होतो? म्हणजे A आणि B आणि C यामध्ये एअरवे, ब्रीथिंग, सर्क्युलेशन पहिला ऑप्शन दिलेला आहे। दुसरा A फॉर एअर, B फॉर ब्लड, C फॉर कंट्रोल आणि तिसरा C फॉर अलर्ट, B फॉर बॉडी, C फॉर केअर आणि डी ऑप्शन मध्ये A फॉर ॲक्शन, B फॉर बर्न आणि C फॉर CPR। या ठिकाणी उत्तर आहे आन्सर ए फॉर एअरवे, या ठिकाणी B फॉर ब्रीथिंग आणि C म्हणजे सर्क्युलेशन, चेक फॉर सर्क्युलेशन म्हणजे हवा खेळती असायला पाहिजे, हे याचं उत्तर आहे। यामध्ये CPR जे दिलेलं आहे, CPR म्हणजे हृदय व श्वसनक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी एक दिली जाणारी एक प्रथमोपचार पद्धत आहे। त्याला कार्डिओ पल्मनरी रेस्क्युटेशन असं म्हणतात, म्हणजेच हृदय व फुफ्फुसांचे पुनर्जीवन आपल्याला करता येते। हा फार महत्त्वाचा आहे। चौथा प्रश्न आपण घेऊया, विच इज द फर्स्ट प्रायोरिटी इन द ABC ऑफ फर्स्ट एड? म्हणजे ABC म्हणजेच या ठिकाणी आपण आताच बघितलेलं आहे, एअरवे, ब्रीथिंग आणि सर्क्युलेशन या फर्स्ट एडमध्ये प्रथम प्राधान्य कोणाला दिले जाते? तर सगळ्यात पहिला ऑप्शन आहे ब्रीथिंग, दुसरा आहे सर्क्युलेशन आणि C आहे एअरवे आणि D आहे CPR। या ठिकाणी उत्तर आहे C, एअरवे हे अचूक उत्तर आहे। जर एअरवे जर बंद असेल तर व्यक्ती श्वास घेऊ शकत नाही, म्हणून प्रथम एअरवे, नंतर ब्रीथिंग, नंतर सर्क्युलेशन तपासले जात असते। आपण दुसऱ्या स्लाइडवर जाऊया। प्रश्न 5वा, विच पोझिशन शुड अन अनकॉन्शियस बट ब्रीथिंग कॅज्युअलिटी बी प्लेस्ड इन? बेशुद्ध पण श्वास चालू असलेल्या व्यक्तीला कोणत्या स्थितीत ठेवावे?
यामध्ये ए ऑप्शन आहे सिटिंग पोझिशन बसण्याच्या स्थितीत, बी स्टँडिंग पोझिशन उभ्या स्थितीत, सी रिकव्हरी पोझिशन आणि डी फेस डाऊन पोझिशन. अशा पद्धतीने 4 पोझिशनपैकी उत्तर आहे आन्सर सी. आपण त्याला रिकव्हरी पोझिशनमध्ये जसं या चित्रामध्ये दाखवलेलं आहे त्या पोझिशनमध्ये आपण ठेवायला पाहिजे. रिकव्हरी पोझिशनमध्ये ठेवल्याने एअरवे मोकळा राहतो, उलटी किंवा तोंडातील द्रव सहज बाहेर पडतो, गुदमरल्याचा धोका कमी होतो. म्हणून बेशुद्ध पण श्वास सुरू असलेल्या व्यक्तीला नेहमी रिकव्हर पोझिशनमध्ये ठेवावे. आता प्रश्न क्रमांक 6 बघू आपण. Why should direct contact with an electric shock victim be avoided? इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या व्यक्तीला थेट स्पर्श का करू नये? तर या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत. टू अवॉइड डॅमेजिंग क्लॉथ्स, कपडे खराब होऊ नयेत म्हणून. बी टू अवॉइड इलेक्ट्रिक शॉक टू द रेस्क्युअर, म्हणजे बचावकर्त्याला इलेक्ट्रिक शॉक लागू नये म्हणून. आणि सी टू रिड्यूस बॉडी टेम्परेचर, शरीराचे तापमान कमी करण्यासाठी. आणि डी टू प्रिव्हेंट ब्लिडिंग, रक्तस्राव थांबवण्यासाठी. त्या ठिकाणी अचूक उत्तर आहे आन्सर बी. कारण त्याला डायरेक्ट जर स्पर्श जर केला आपण तर त्या ठिकाणी पॅरलल सर्किट त्या ठिकाणी काम करेल आणि त्यामुळे आपल्याला डायरेक्ट स्पर्श करता येत नाही. म्हणून याचं उत्तर आहे बी. जर वीज पुरवठा जरी बंद नसेल तर पीडित व्यक्तीला आपण थेट आपण स्पर्श केला तर विद्युत प्रवाह आपल्या शरीरामधून जाऊ शकतो. त्यामुळे रेस्क्यू करताना नेहमी ट्रायवूड, रबर किंवा इतर इन्सुलेटिंग मटेरियलचा आपण वापर करायला पाहिजे. तिथे रद्दी पेपरचा गट्टा जरी असेल तर त्याचा आपल्याला वापर करता येतो. 7वा नंबर. हाऊ शुड इलेक्ट्रिक बर्न्स बी ट्रीटली इनिशियली? इलेक्ट्रिक बर्न्सवर म्हणजेच विद्युत बर्न्सवर सुरुवातीला कोणती कृती करावी? अप्लाय ऑइल इमिडिएटली, लगेच तेल लावावे. बी कवर विथ ए क्लीन स्टराईल ड्रेसिंग, स्वच्छ स्टराईल ड्रेसिंगने झाकावे. सी ब्रेक द ब्लिस्टर, फोडावेत. आणि डी अप्लाय टूथपेस्ट लावावी. या ठिकाणी अचूक उत्तर आहे आन्सर बी, कवर विथ ए क्लीन स्टराईल ड्रेसिंग, स्वच्छ स्टराईल ड्रेसिंगने झाकावे, हे त्याचं उत्तर आहे. या मागचं स्पष्टीकरण. इलेक्ट्रिक बर्न कधी तेल, मलम, क्रीम किंवा टूथपेस्ट लावू नये. जखम स्वच्छ स्टेराईल ड्रेसिंगने झाकावी आणि शक्य तितक्या लवकर वैद्यकीय उपचार घ्यावेत. प्रश्न 8वा. विच ॲक्शन शुड बी टेकन इफ द कॅज्युअलिटी इज नॉट ब्रीथिंग? पीडित व्यक्तीचा श्वास सुरू नसेल तर काय करावे? ए गिव्ह फूड इमिडिएटली, लगेच अन्न द्यावे. बी वेट फॉर मेडिकल हेल्प ओनली, फक्त वैद्यकीय मदतीची वाट पाहावी. स्टार्ट रेस्क्युटेशन इमिडिएटली, ताबडतोब प्रथमोपचार सुरू करावे. आणि डी मेक द विक्टिम वॉक, पीडित व्यक्तीला चालायला लावावे. अचूक उत्तर आहे आन्सर सी, स्टार्ट रेस्क्युशन इमिडिएटली, ताबडतोब त्याच्यावर प्रथमोपचार आपण सुरू करायला पाहिजे. प्रथम आपण एअरवे तपासायला पाहिजे, त्यानंतर ब्रीथिंग तपासायला पाहिजे. जर श्वास नसेल तर CPR किंवा रेस्क्युशन तात्काळ सुरू करावा. आणि त्याच वेळी आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी आपण संपर्क साधायला पाहिजे. प्रत्येक सेकंद या ठिकाणी हा महत्त्वाचा असतो. प्रश्न 9वा. व्हॉट विल हॅपन इफ यू टच अन इलेक्ट्रिक शॉक विक्टिम विदाउट इन्सुलेटिंग युअरसेल्फ? स्वतःचे इन्सुलेशन न करता इलेक्ट्रिक शॉक झालेल्या व्यक्तीला स्पर्श केल्यास काय होऊ शकते? तर या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे नथिंग विल हॅपन, काही होणार नाही. बी बचावकर्त्याला इलेक्ट्रिक शॉक लागू शकतो. सी पीडित व्यक्ती लगेच बरी होईल. डी विद्युत प्रवाह आपोआप बंद होईल. या ठिकाणी अचूक उत्तर आहे आन्सर बी, म्हणजेच बचावकर्त्याला इलेक्ट्रिक शॉक लागू शकतो. या ठिकाणी आपण इन्सुलेटेड होऊन म्हणजे खुर्चीवर उभे राहून सुद्धा पीडित व्यक्तीला हात आपल्याला लावता येत नाही, कारण या ठिकाणी एक प्रकारचा पॅरलल सर्किट तयार होत असतो. म्हणून डायरेक्ट कुठल्याही परिस्थितीत आपण स्पर्श करू नये. प्रश्न 11वा. व्हॉट इज द प्रायमरी एम ऑफ फर्स्ट एड? म्हणजे फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार करण्याचं मुख्य उद्दिष्ट काय?